नमस्कार. मी सैफन नदाब. सांगोला सार्वत्रिक निवडणूक नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 करिता मी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहत आहे. सांगोला नगरपालिका निवडणूक 2025मध्ये नामनिर्देशन छाननीमध्ये 2 उमेदवारांचे अर्ज अवैध करण्यात आले होते. त्या उमेदवारांचे जे दिवाणी न्यायालयामध्ये त्यांनी अपील केली होती त्याच्या निकाल दिनांक 23च्या नंतर लागलेले आहे. 24 तारखेला निकाल लागल्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने सदर निकालानंतर उमेदवारांना पुरेसा अवधी मिळाला नाही माघार घेण्यासाठी, म्हणून सदर त्या जागेची जी निवडणूक आहे ती दिनांक 29 रोजीच्या आदेशानुसार स्थगित केलेली आहे आणि माननीय जिल्हाधिकारी यांनी सुद्धा त्याच्यामध्ये परिशिष्ट 2मध्ये काढून सदर निवडणूक स्थगित झाल्याबद्दल निर्णय दिलेला आहे, आदेश दिलेला आहे. त्या अनुषंगाने वार्ड नंबर 1 आणि वार्ड नंबर 11 मधील सर्व जनतेला, सर्व उमेदवारांना, त्यांच्या प्रतिनिधींना मी याद्वारे सूचना देऊ इच्छितो की वार्ड नंबर 1 मधील 1 जागेची आणि वार्ड नंबर 11 मधील 11 या जागेची निवडणूक तात्पुरती स्थगित झालेला आहे. या निवडणुकीचा जो पुढचा कार्यक्रम आहे, म्हणजे माघार घेण्यानंतरचा जो विषय आहे, तो मात्र नव्यानं जिल्हाधिकारी यांनी कार्यक्रम डिक्लेअर केलेला आहे. तो कार्यक्रम 4 तारखेला डिक्लेअर होईल आणि त्याबाबत त्या 2 जागेकरता जी निवडणूक आहे ती 20 तारखेला होणार आहे आणि त्याचा निकाल 21 तारखेला होणार आहे. याद्वारे मी आयोगाचे जे निर्देश आहेत त्याबाबत मी आपल्या सगळ्यांना माहिती देत आहे. धन्यवाद. सर, ते 20 तारखेचा जे निवडणूक आहे ते निवडणुकीचे संदर्भ जे आहे, निवडणुकीसाठी जे लागणारी यंत्रणा आहेत ते यंत्रणा सज्ज असणार आहेत का? हां, त्याच्यामध्ये तो जो पुढचा जो कार्यक्रम असणार आहे तो फक्त नामनिर्देशन मागे घेणे, निवडणूक डिक्लेअर करणे, निवडणूक घोषित झाल्यानंतर तो कार्यक्रम जो असणार आहे तो फक्त नामनिर्देशन मागे घेणे, चिन्ह वाटप करणे आणि मग आवश्यकता असल्यास मतदान घेणे आणि मग मतमोजणी घेणे या पद्धतीचा असणार आहे. त्याच्यामध्ये नव्यानं कोणतेही नामनिर्देशन घेण्यासाठी संधी असणार नाही. जे राहिलेले उमेदवार आहेत, जे सध्या कंटेस्टिंग कॅन्डिडेट आहेत, निवडणूक लढवणारे उमेदवार आहेत, त्यांना फक्त पुरेसा अवधी मागं घेण्यासाठी मिळणार आहे आणि त्यांना पुन्हा एकदा मागं घेण्याची संधी मिळणार आहे. सध्या सांगोल्यामध्ये शहरामध्ये किती बूथ आहेत एकूण? सांगोला शहरामध्ये आमची जी तयारी झालेली आहे ते 40 बूथमध्ये आमचं मतदान असणार आहे आणि 40 बूथकरिता आम्ही तेवढे लोक नेमलेले आहेत आणि EVMसुद्धा आम्ही तसे बनवलेले आहेत. आता आज रोजी आमच्या 40 बूथवर आमचं साहित्य इथून वाटप होणार आहे नगर परिषद टाऊन हॉलमध्ये. आज संध्याकाळी आज दुपारपर्यंत आमच्या सगळ्या पार्ट्या मतदान केंद्रावर पोहोचणार आहेत. त्याबाबत आम्ही नियोजन केलेलं आहे. धन्यवाद.